तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या लढाईमध्ये भुजबळांची एंट्री झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यानं पेट घेतला. ओबीसीतून मराठा आरक्षण नको अशी भूमिका भुजबळांनी मांडल्यानंतर त्याला आता राज्य सरकारमधीलच एक मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनीही खोडा घातला. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. सरसकट आरक्षण द्यायला कुणबी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं आणि आरक्षण द्यायचं, याला आमचा विरोध. म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. ऐकलत, मराठा आरक्षणावरून महायुतीच्याच 2 मंत्र्यांमध्ये पेटलेलं हे वाकयुद्ध. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना विरोध करतानाच कुणबी नोंदींच्या आधारे सरसकट मराठ्यांना आरक्षण नको अशी रोखठोक भूमिका अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांनी घेतली आहे. या मुद्द्यावरून भुजबळांनी चक्क आपल्याच सरकारच्या धोरणावर चांगलंच तोंडसुख घेतलंय. भुजबळांची ही भूमिका महायुतीच्या एकजुटीच्या मुळावरच येते हे लक्षात येताच शिंदे गटातून भुजबळांना समजुतीचे 4 शब्द सुनावण्यात आले. सरसकट आरक्षण द्यायला कुणबी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं आणि आरक्षण द्यायचं, याला आमचा विरोध. अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे. एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे. म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भुजबळ साहेब हे आमचे सरकारमधले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळे समाजाच्या मनामध्ये असा काही गैरसमज असेल ओबीसी समाजामध्ये तर तो दूर करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची स्वतःची आहे. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा मीटिंगमध्ये मान्य केलेलं होतं की कुणबी दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. एकीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यावं हे बैठकीत आधीच ठरल्याचं सांगत शंभूराज देसाई भुजबळांना खडसावत असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र भुजबळांचीच बाजू लावून धरली आहे. भुजबळांनी जी भूमिका मांडली तीच सर्वपक्षीय बैठकीत ठरली होती असं बावनकुळेंनी सांगितल्यानं महायुतीतला गोंधळ समोर आलाय. तर महायुतीतल्या या गोंधळावर विरोधकांनी नेमकेपणानं बोट ठेवलंय. दोन्ही समाजात वाद होऊ नये यासाठी सरकारमध्ये एकमत करण्याची गरज असल्याचा सल्ला जयंत पाटलांनी दिलाय. माननीय छगन भुजबळ साहेबांच्या बद्दलचं मला एवढंच वाटतं, त्यांनी जी भूमिका मांडली ती एकट्याची नाही आहे. सर्वपक्षीय भूमिकेत ठरल्याप्रमाणे सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक सर्वपक्षीय घेतली, त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतील ही त्यांची भूमिका आहे. छगन भुजबळाच्या भूमिकेशी सर्वच लोक पाठीशी आहेत असं दिसतंय. सरकारचं अजून एकमत दिसत नाही याच्यात, किंवा मग दोन्ही बाजू सांभाळण्याचा हा प्रकार दिसतोय. काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, असं काय आहे का हे तपासलं पाहिजे. एकंदरच सरकारने एकमत केलं पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री 2 दुसरं बोलतायत आणि आता मंत्री वेगळं बोलायला लागले. त्यामुळं त्यांनी त्यांचं एकमत करावं. आम्ही याच्यावर भाष्य करण्याची आमची काही इच्छा नाही. 2च दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वर्षा निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या बैठकीत अजित पवार गटाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोको आंदोलन केलं होतं. त्यावर सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच आंदोलनं केल्यास जनतेत चुकीचा मेसेज जाईल. आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचाही मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे महायुती म्हणून आपण सर्वांनी अशा परिस्थितीत एकत्र असायला हवं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. आताही शिंदेंनी भुजबळांना ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करू नका असा थेट इशारा दिलाय.
ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही यामध्ये इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही समाजाची राज्यभरातली लोकसंख्या पाहता दोन्हीपैकी कोणताही समाज दुखावला जाऊ नये याची खबरदारी राज्य सरकारला घ्यावी लागते. अशा वेळी भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सरकारमधीलच एखाद्या मंत्र्याच्या वक्तव्यामुळे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.